फ्रेंड्स, वेलकम टू डॉक्टर अपर्णाज होमिओपॅथी. मी डॉक्टर अपर्णा. तर आज आपण डिस्कस करणार आहोत फेस मॅपिंग नुसार कुठे पिंपल झाल्यावरती कुठल्या ऑर्गन्स रिलेटेड इम्बॅलन्स असू शकतो किंवा कुठल्या गोष्टी कुठल्या ऑर्गन्समुळे बिघाडमध्ये येतात, हेच आपण आज डिस्कस करणार आहोत. सर्वात प्रथम, जर तुमच्या गालांवरती पिंपल्स येत असेल तर फुफ्फुसां रिलेटेड किंवा लंग्स रिलेटेड असू शकतात. त्याचबरोबर तुमच्या कपाळावरती पिंपल्स येत असतील तर हे डायजेस्टिव्ह हेल्थ किंवा पचनशक्ती रिलेटेड पिंपल्स असू शकतात. त्याचबरोबर तुमच्या आयब्रोज मध्ये पिंपल्स येत असतील तर ते लिव्हर रिलेटेड प्रॉब्लेम्समुळे येऊ शकतात. त्याचबरोबर तुमच्या चीनवर किंवा हनुवटीवरती पिंपल्स येत असतील तर ते हॉर्मोनल इम्बॅलन्स रिलेटेड असू शकतात. तुमच्या नाकावरती पिंपल्स येत असेल तर ते कोलेस्ट्रॉल इम्बॅलन्स किंवा ब्लड प्रेशर किंवा हार्ट रिलेटेड कंप्लेंट्समुळे येऊ शकतात. तुमच्या कानाच्या बाजूला जर पिंपल्स येत असेल तर ते डिहायड्रेशनचं लक्षण असू शकतं. खूप शरीरात शुद्रता किंवा खूप जास्त ड्रायनेस आल्यामुळे, कोरडेपणा आल्यामुळे हे पिंपल्स येऊ शकतात. अशा छोट्या छोट्या टिप्ससाठी फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.